अकोला महापालिकेमध्ये भाजप विरोधी प्रस्तावित आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचा दावा प्रकाश आंबेडकरांनी केलाय। तर या आघाडीचा पुढील 5 वर्षांचा रोडमॅप निश्चित करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। तर मतभेद असतील तर ते चर्चेमधून सोडवले जातील असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। पोराचा कॅन्डिडेट आम्ही लवकरच जाहीर करू एवढं फक्त सांगतो। त्याच्यामुळे असं आमच्यामध्ये मतभेद नाही, एवढं फक्त हे करेल। किरकोळ ॲडजस्टमेंट जे आहेत त्या किरकोळ ॲडजस्टमेंट झाल्या की आम्ही सगळंच 5 वर्षाचा आमचा कारभार कसा असणार तो जाहीर करू त्याच्यामध्ये। बदलापूर अत्याचार प्रकरणामधील आरोपीला 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। आरोपीला कल्याण सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं। स्कूल व्हॅन चालकाकडनं 4 वर्ष चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आलाय। बदलापूर प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल असं दादा भुसेंनी म्हटले। ही केस फास्ट ट्रॅकवर चालवली जावी असंही दादा भुसे यांनी म्हटलं आहे। आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं दादा भुसे म्हणाले। जी काही दुर्दैवी घटना झालेली आहे त्याची माहिती विभागाच्या वतीने घेण्यात आलेली आहे। ते जो काही नराधम आहे त्याला पोलिसांनी त्या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे आणि कठोरात कठोर कारवाई त्या ठिकाणी त्या नराधमावर केली जाईल। लहान बालकांच्या संदर्भामध्ये जर अशा दुर्दैवी घटना घडत असतील तर त्याला एक कायद्याच्याच माध्यमातून फास्ट ट्रॅकवर ही केस चालवली जावी आणि अशा नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। बदलापूरची घटना समजल्यानंतर मी तातडीने या घटनेचे तपास अधिकारी आणि PI किशोर शिंदे यांच्याशी संपर्क साधला। त्यांनी या घटनेमध्ये सविस्तर माहिती दिली। संबंधित आरोपीवरती गुन्हा दाखल तातडीने करण्यात आला। आरोपीला अटकसुद्धा करण्यात आली। या संपूर्ण यंत्रणेची चौकशी कालपासून सुरू झालेली आहे। मुलीची मेडिकल तपासणी सुरू होती। त्याचबरोबर या शाळेमध्ये सुद्धा जाऊन शाळा त्यांना शासकीय परवानगी आहे, खाजगी आहे, कोणाच्या अंतर्गत चालवली जाते, कोणती संस्था घेते आहे, हे संपूर्ण माहिती ही दुपारपर्यंत आपल्यापर्यंत मिळेल।